ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। छान. नमस्कार मंडळी. आपण आता मागच्या वेळेचा गोषवारा मनीषा ताई सांगणार आहेत ना? हो हो, ऐकू येते ना? हो हो. ओके. ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगृह योग, ओव्या 124 ते 193, श्लोक 9 ते 13. श्लोक 9 या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कर्मात आसक्ती नसलेल्या व उदासीनाप्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधनकारक होत नाहीत. याचा अर्थ असा नाही की देव निष्क्रिय आहे. ब्रह्मसंहितेत सांगितले आहे की आत्मारामस्य तत्स्यास्ति प्रकृत्यान समागमः. आपल्या आध्यात्मिक क्रियांमध्ये भगवंत नित्य कार्यमग्न असतात, परंतु भौतिक क्रियांशी त्यांना काही कर्तव्य नसते. ती भौतिक कार्ये ही त्यांच्या विविध शक्तींद्वारे केली जातात. भौतिक कार्यांच्या बारीक तपशिलावरही त्यांचे नियंत्रण असले तरी ते उदासीनासारखेच राहतात व तटस्थ भूमिका निभावतात. ते स्वतः काही करत नाहीत व दुसऱ्याकडून काही करवितही नाहीत. तसेच ते भौतिक कर्म त्यांना बांधूही शकत नाहीत, कारण सर्व कर्मांची समाप्ती ही शेवटी त्यांच्याच स्वरूपी होते. ज्ञानेश्वरांनी इथे मिठाच्या घाटाने समुद्राचे पाणी थोपवण्याचे अथवा धुराने वारा थांबवण्याचे उदाहरण दिले आहे. जसा मिठाचा घाट समुद्राला किंवा धूर वाऱ्याला बांधू शकत नाही, त्याप्रमाणे कर्म भगवंताला बंधन करू शकत नाहीत. वेदांत सूत्रांमध्ये सांगण्यात आले आहे, वैषम्य नैर्गुण्य न. भगवंत हे भौतिक द्वंद्वामध्ये स्थित नसतात, ते द्वंद्वातीत आहेत. जीव आपापल्या पूर्व कर्मानुसार विविध योनींमध्ये विविध रूपे धारण करतो आणि भगवंत त्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत, तटस्थ राहतात. इथे ज्ञानेश्वरांनी ओव्यांमध्ये अनेक उपमांद्वारे हेच आपल्याला समजावून सांगितले आहे. त्यांनी घरात ठेवलेल्या दिव्याचे उदाहरण दिले आहे, ते मला विशेष आवडले. जसा तो दिवा कोणाला काही काम करायला सांगत नाही, कोणी काही काम करत असेल तर त्याचे निवारण करीत नाही, किंवा घरात कोण काय काय काम करत आहे तेही जाणत नाही. ज्याप्रमाणे तो दिवा घरातील सर्व कामाला कारण असून सुद्धा फक्त साक्षीभूत तटस्थ राहतो, त्याप्रमाणे भगवंत सर्व भूतांमध्ये असून सुद्धा त्यांच्याकडून होणाऱ्या कर्मांमध्ये उदासीन राहतात. श्लोक 10 या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की माझ्या अधिष्ठानामुळे
माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली चराचरासह सर्व जग निर्माण करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. याच कारणाने हे संसार चक्र फिरत आहे. या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की भगवंत जरी सृष्टीच्या सर्व कार्यांपासून अलिप्त असले तरी तेच प्रकृतीचे संचालक आहेत, सृष्टीचे आधार व अध्यक्ष आहेत. तसेच सर्व जीवांचा पिताही भगवंतच आहे. इथे ज्ञानेश्वरांनी सूर्याचे उदाहरण दिले आहे की जसा सूर्य सर्व जग चालायला जरुरी आहे, तसाच भगवंत या जगाच्या उत्पत्तीला कारणीभूत आहे. इथे ज्ञानेश्वर परत आपल्याला आठवण करून देतात की माझ्या ठिकाणी सर्व प्राणी आहेत पण मी प्राण्यांमध्ये नाही, अथवा भूते माझ्या ठिकाणी आहेत पण मी भूतांमध्ये नाही. हे वर्म नेहमी लक्षात ठेवावे. ते सांगतात की जोपर्यंत हे वर्म आत्मसात होत नाही तोपर्यंत भगवंताची खरी स्वरूप स्थिती अनुभवायस येणार नाही. जसे मृगजळाच्या ओलाव्याने जमीन भिजत नाही किंवा जाळाच्या प्रतिबिंब काठावर काढता येत नाही, तसेच तर्काने भगवंतांची स्वरूप स्थिती कळत नाही. लोकांच्या बोलण्याने न फसता आपल्या अनुभवावर विश्वास ठेवा आणि भगवंतांच्या बाबतीत मन राखा. श्लोक 11. या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की माझ्या परमभावाला न जाणणारे मूढ लोक मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला, सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात, माझी अवहेलना करतात. अर्थातच आपल्या योग मायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्य रूपाने वावरणाऱ्या या परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात. या अध्यायातील पूर्वीच्या श्लोकांच्या वर्णनावरून स्पष्ट आहे की भगवंत जरी मनुष्याप्रमाणे अवतीर्ण झाले तरी ते साधारण मानव नाहीत. संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि विनाश करणारे भगवंत साधारण मनुष्य असूच शकत नाहीत. असे अनेक लोक आहेत जे श्रीकृष्णाला महापुरुषाव्यतिरिक्त इतर काहीही मानत नाहीत, भगवंत मानत नाहीत. इथे ज्ञानेश्वर सांगतात की भगवंताला स्थूल रूपातच पाहणे म्हणजे कावीळ झालेल्या माणसाला गोरा चंद्र पण पिवळा दिसतो किंवा ताप आलेल्या माणसाला दूधही कडू लागते, तसे आहे. जर तुम्ही भगवंताच्या स्वरूप प्राप्तीविषयी इच्छा असेल तर त्याच्याकडे देहधारी म्हणून पाहणे म्हणजे स्वप्नात अमृत पिण्यासारखे आहे. स्वप्नातील अमृत प्राशनाने माणूस अमर होत नाही. ज्ञानेश्वर पुढे म्हणतात की ज्यांनी परमात्मा देहधारी आहे, नाशिवंत स्थूल आकाराचा आहे असा कृतनिश्चय केला, ते मग त्याच्या अविनाशी आणि सर्वव्यापी स्वरूपाला पाहू कसे शकणार? हे मूर्ख लोक देहाची सर्व कर्मे या परमात्म्यावर लादतात, मनुष्याचे सामान्य धर्म त्याच्या ठिकाणी आहे असे मानतात आणि देहधाऱ्यांसारखा तो एक मनुष्य आहे असे समजतात. त्यामुळे ते भगवंताचे शुद्ध सर्वव्यापी सर्व स्वरूप ज्ञान जाणू शकत नाहीत. श्लोक 12. या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्यांची आशा व्यर्थ, कर्मे निरर्थक व ज्ञान फुकट आहे असे विक्षिप्त चित्त असलेले अज्ञानी विवेकशून्य लोक राक्षसी आणि आसुरी अशा मोहमय प्रकृतीचाच आश्रय करून राहतात. गीतेच्या 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे असे लोक श्रीकृष्णाचा उपहास करतात व त्यांना कधीच शरण जात नाहीत. इथे ज्ञानेश्वर सांगतात की श्लोक 11 मध्ये सांगितलेल्या अविचारी लोकांचे जन्माला येणेच फुकट आहे, त्यांचे जीवित व्यर्थ आहे व त्यांच्या हातून घेतलेल्या कर्माचा धिक्कारच असो. या लोकांचे संपूर्ण ज्ञान आणि जे काही त्यांनी आचरण केले ते संपूर्ण व्यर्थ जाते, कारण त्यांचे चित्त स्थिर नसते. ते आसुरी प्रकृतीच्या अधीन होऊन सद्बुद्धी आणि सारासार विचार विसरून जातात, चिंता आणि आशेमध्ये अडकतात आणि संतोष हरवून बसतात. हे लोक अनर्थ आणि द्वेषात गुंतून सर्व ज्ञान विसरून जातात. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकार कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते. श्लोक 13. या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की परंतु हे पार्था, दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षर स्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात. तेच मला सृष्टीचे आदी कारण आणि पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात.
इथे ज्ञानेश्वर ओव्यांमधून महात्मा कोण हे वर्णन करून सांगतात. जो शुद्ध मनाचा, वैराग्य वृत्तीचा आहे, जो धर्मशील, विचारी, ज्ञानी, तृप्त आणि सात्विक आहे, त्यांनी सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवले आहे व ज्याचे चित्त सर्व व्यापक भगवंताला ओळखते आणि वाढत्या प्रेमाने भसते, तेच महात्मे होय. 7व्या अध्यायात आपण पाहिले होते की महात्म्याचे सर्वप्रथम लक्षण म्हणजे तो दैवी प्रकृतीमध्ये स्थित असतो. तो भौतिक प्रकृतीच्या अधीन नसतो. जेव्हा जीव भगवंताला शरण जातो, तेव्हा तो भौतिक प्रकृतीमधून मुक्त होतो व दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली येतो. इथे ज्ञानेश्वर असेही सांगतात की या महात्म्यांची भगवंताच्या ठायी भक्ती अशी एकविध असते की आपल्या मनाच्या संकल्पाने देव एक उपास्य आणि मी एक उपासक वेगळा आहे असा दुसरेपणा त्यांच्या मनालाही शिवत नाही. इतके ते परमेश्वराशी एकरूप होऊन जातात. झालं. खूप छान सांगितलं. किती तुम्ही समजून सांगितलं. तुम्ही आणखी कुठे अभ्यास करता का? तुम्ही नाही, कशाचा नाही, नाही, नाही. वेदांत काहीतरी तुम्ही म्हटलात, मी मध्येच बाजूला गेले होते. वेदांत मी ते माझ्याकडे एक दुसरं भगवद्गीतेचं जुनं पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी त्याचा अर्थ बघत होते त्या श्लोकाचा. तर अच्छा, तिकडे त्यांनी अच्छा. तो वेदांताचा दिलं होतं की कुठचा वेद आहे आणि काय आहे ज्याच्यात अच्छा. भगवंत सांगतात. म्हणून मी तिथं लिहून ठेवलं. म्हटलं तेवढंच थोडंसं ज्ञान खूप छान. आपल्याकडून. छानच झालं, सुंदर. आणि तुम्ही म्हणजे गोष्टवारा सांगायचं तुम्ही सगळं कव्हर केलं त्यातलं. ज्या आवडल्या ओव्या त्या आपण घेतल्या. खूप छान सांगितलं. ओके, थँक्यू. चला जाऊया पुढे. आता 14वा श्लोक म्हणायचा आहे. सुषमा यस. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सदा माझा नामघोष करणारे, अष्टांग योग मार्गाने माझ्या प्राप्तीसाठी निश्चयपूर्वक प्रयत्न करणारे व मला भक्तिपूर्वक सर्व मीच आहे असे समजून सर्वत्र मला नमस्कार करणारे, असे माझ्या ठिकाणी नित्य चित्त लावणारे माझी उपासना करतात. तर त्यांनी कीर्तनाच्या उत्कर्षाने प्रायश्चित्तांचा धंदा नष्ट करून टाकले, कारण की त्यांनी पापाचे नावच नाहीसे केले. यमदमांना निस्तेजता आणली. तीर्थांना पाप नाहीसे करणारे असे जे श्रेष्ठ पद मिळाले होते त्या श्रेष्ठ पदावर उठविले व पापे करून लोक यमलोकास जात होते, पण ती पापे कीर्तनाने नाहीशी केल्यामुळे पापी लोक यमलोकास जात नाहीसे झाले. यम हे साधन म्हणू लागले की आता निग्रह कोणाचा करावा, पण ज्याचा निग्रह करावयाचा ते मन कीर्तनाच्या योगाने आत्मरूप झाले. दम हे साधन म्हणू लागले, कोणत्या इंद्रियाचे दमन करावे, कारण कीर्तनाने सर्व इंद्रिये आत्मस्वरूपात तल्लीन झाली. तीर्थे म्हणावयास लागली की पापच जर औषधाला राहिले नाही तर आम्ही खावे काय. याप्रमाणे माझ्या नामघोषाने ते विश्वाची दुःखे नाहीशी करतात व सर्व जगच ब्रह्मसुखाने जिकडे तिकडे कोंदून भरतात. ते महात्मे प्राकृत सूर्याच्या पहाटेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात व स्वर्गातील प्राकृत अमृताशिवाय ते जगवितात. अष्टांग योगाशिवाय मोक्ष डोळ्यानं दाखवतात. परंतु हा राजा आहे, हा रंक आहे असा योग्यता भेद ते मनात धरीत नाहीत. लहान मोठा अशी निवड करीत नाहीत व जगाला एकसारखे आनंदाचे कोट होतात. पूर्वी असे होते की कधीतरी एखाद्याने वैकुंठाला जावे, ते यांनी सर्व वैकुंठच केले. याप्रमाणे माझ्या नामघोषाच्या महात्म्याने संपूर्ण विश्व प्रकाशित केले. तेजाने ते महात्मे सूर्यासारखे लखलखीत आहेत असे म्हणावे, परंतु सूर्याचा अस्त होतो हा सूर्यात दोष आहे व महात्म्यांच्या ज्ञानोदयाचा कधीच अस्त होत नाही. त्यास चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र एखाद्या वेळेसच फक्त पौर्णिमेसच पूर्ण असतो आणि हे महात्मे स्वरूप स्थितीने नेहमीच पूर्ण असतात. मेघ वृष्टी करण्यात उदार असतो पण तो ओसरतो, म्हणून तो मेघ या बोधाची सदैव वृष्टी करणाऱ्या महात्म्यास उपमा देण्यास पुरेसा नाही. हे महात्मे निसंशयपणे कृपाळू असे सिंह आहेत.
जे माझे नाम एक वेळ मुखात यावयास हजारो जन्म सेवा करावी लागते, ते माझे नाम ज्यांच्या वाचेपुढे नेहमी मोठ्या प्रेमाने नाचत असते, तो मी एक वेळ वैकुंठात नसतो, एक वेळ सूर्यबिंबातही असत नाही. याशिवाय मी एक वेळ योग्यांची हृदये देखील उल्लंघन करून जातो. परंतु अशा रीतीने मी जरी हरवलो असलो तरी पण माझे भक्त जेथे माझा नामघोष चांगला करतात त्याचपाशी अर्जुना मला शोधावं. मी तिथे सापडावयाचाच. ते महात्मे माझे गुण गाण्यात असे तृप्त झाले आहेत की त्या योगाने त्यास आपण कोठे आहोत व आपला काल भजनात किती गेला याची खबरच नसते. ते कीर्तनाच्या सुखाने आपल्या ठिकाणीच आपले स्वरूप होऊन राहिले आहेत. ते महात्मे कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामांचेच केवळ कथन करतात व मधून मधून स्पष्ट रीतीने पुष्कळ आत्मचर्चा करतात. आता हे फार वर्णन करणे राहू दे. अर्जुना ऐक, याप्रमाणे माझे किती एक भक्त माझी कथा करीत करीत चराचरांमध्ये संचार करीत असतात. अर्जुना, इथे मग किती थांबूया एक आपण. हा, एक मिनिट इथे थांबूया, कारण हे खूपच मोठं वर्णन आहे. फक्त मला 2-3 इथे आपण जे पॉइंट्स म्हटले ते सांगायचे आहेत, की एक म्हणजे पहिला जे आहे त्याच्याबद्दल थोडस माधवी बोलेल. कीर्तनाचेनी नट नाचे, ती म्हणली की वारकरी लोकांना ती खूप महत्वाची ओवी आहे, तर ती थोडस त्याच्याबद्दल बोलेल. दुसरं म्हणजे इथे आपल्याला काय सांगितलंय की योगामध्ये म्हणतात की यम करायचं, म्हणजे नियम घालायचे, आणि मग म्हणतात की मनाचे करायचे, तर त्याला आपण ते पण आपल्याला सांगितलं याच्यामध्ये. आणि इंद्रियांचं करायचं, इंद्रियांचं दमन करायचं. तर हे म्हणतात की सगळंच या भक्तांचं सगळंच देवाच्या पुढे टाकलेलं असतं. त्यांचं मन पण वेगळं नसतं, मनाचं मन पण गेलेलं असतं. इतकं ते एकरूप झालेले असतात परमेश्वराशी. आणि मग याच्यानंतर आपण जे वाचणार आहोत त्याच्यामध्ये साधू संत आपल्याबरोबर इतरांचाही कसा उद्धार करतात हे आपल्याला सांगणार आहे. तर ते पण सगळं महत्वाचं आहे की हे जे संत असतात ते स्वतःच बघत नाही, संपूर्ण समाजाचं ते बघत असतात. तर त्या 211 नंतर जे आपल्याला वाचायचंय ते त्यांच्याबद्दल वाचायचंय. तर आता आपण थोडस इथे थांबूया. आणि मी म्हटलं माधवीला की ती मागच्या वेळी तिने खूप छान वारकरी पंथाबद्दल सांगितलेलं होतं, तर थोडस तरी तिने आज सांगावं असं मला वाटतं. म्यूट वरच. हा, या नाही, ऍक्च्युली मनीषाताईंनी सुद्धा जसं सांगितलं ना आधी की खरोखर हे लोक, म्हणजे मी पण म्हणजे असं म्हणेन की हे जे संत मी काही बघितलेत किंवा आमचे महाराज बघितलेत की ते खरोखर असे एकरूप झालेले असतात. आणि हे जेव्हा तुम्ही बघता की ते कीर्तनामध्ये कसे दंग होतात, खरोखर म्हणजे त्यांना स्वतःचं तेव्हा पूर्ण त्यांच्या देहाचं विस्मरण झालेलं असतं. इतके ते त्या आता पांडुरंगामध्ये इट्स लाईक ते स्वतः आणि पांडुरंग ह्याच्यात काही हेच नसतं. देर इज नो दुजाभाव जे आपण म्हणतो ना, तसं ते असतं. आणि आपल्याला पैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, संत जनाबाईंचा एक अभंग आहे. नामदेव महाराज अतिशय सुंदर कीर्तन करायचे, तर त्यांचा एक अभंग आहे की नामदेव कीर्तन करी पुढे हा नाचे पांडुरंग. म्हणजे स्वतः पांडुरंगाला तिथे त्यांच्या कीर्तनात येऊन तो नाचायचा. आणि कीर्तन हा प्रकार असा असतो की छान, म्हणजे मागे टाळकरी असतात आणि ते भजनामध्ये इतके दंग होतात की ते नाचतात, म्हणजे देहभान विसरून नाचतात आणि ते असे कम्प्लीट त्याच्यामध्ये एकरूप झालेले असतात. त्यांना खरोखर जगाचं भान नसतं आणि तसे ते भक्त असतात. तर मी ऍक्च्युली निलिमाताई तुम्ही म्हणलात तसं मी थोडंसं लिहिलं होतं गेल्या वेळेचं, मी आता मला हे सापडलं. तर ते म्हणतात की जे महात्मे अनन्य भावनेने माझी भक्ती करतात ते मीच होऊन राहतात. अखंड नाम संकीर्तनाद्वारे ते लोकसेवा करतात. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवणा ते दमावे, तीर्थी म्हणती काय खावे, दोष ओखदासी नावी. तरी कीर्तनाचे नि नटनाचे,
नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. तर ते आपल्या अस्तित्वाने सारे विश्वच वैकुंठमय करतात. असे नामघोषाचे द्वारा पापताप आणि अज्ञान घालवून सारे विश्व उजळून टाकतात. हे महात्मे सर्व जगातील दुःखे सहजरित्या नाहीशी करून अवघे विश्व ब्रह्मानंदाने भरून टाकतात. भूतलावरच वैकुंठ निर्माण करतात. अतिशय सुंदर रीतीने माऊलीने इथे नामघोषात तल्लीन असणाऱ्या संतांचे वर्णन केले आहे. हे वर्णन वाचत असताना मला आमच्या महाराजांची म्हणजे परमपूज्य शांताराम भाऊ जयवंत भिवंडी यांची ब्रह्मानंदात तल्लीन होऊन कीर्तनात नामघोष करणारी मूर्ती पूर्णपणे माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते. भगवंत म्हणतात की मी एक वेळ वैकुंठात नसेल, सूर्यातही नसेन, पण जे माझा अखंड नामघोष करतात त्यांच्याजवळ मात्र मी सदैव असतो. अशा संतांचे वर्णन माऊली पुढे सांगतात की हे अतिशय नम्र असतात. सर्व भूतमात्रांना ते नमस्कार करतात. तसा एक वारकरी लोकांचा असा एक हे आहे की पाया पडू एकमेका असा त्यांचा खाक्या असतो की ते दरवेळी कोणी दोघं एक समोरासमोर आले की ते एकमेकांना पाया पडतात, नमस्कार करतात. तर असा ह्या लोकांचा हा स्वभावच तसा असतो. इथपर्यंत मी लिहिलं होतं. मला वाटतं पुढचं आपण वाचूया. चालेल चालेल, थँक्यू. आणि तू आता जे म्हटलीस ना काय एकमेकांच्या पाया पडायचं, आणि मला वारकरी पंथात म्हणजे आता खूप वर्ष झाले, त्याच्या आधी मी नुसती पुण्यातल्या पुण्यातच ती आपली दिंडी जाते ना त्याच्यामध्ये गेले होते. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे सगळे एकमेकांना माऊली म्हणतात. म्हणजे आपण सगळेच परमेश्वराचे अवतार आहोत. आणि आता म्हणजे याच याच्यात आपण पुढे बघणार आहोत की दोन असतात ना प्रकार. एक म्हणजे अहम ब्रह्मास्मी आणि दुसरं म्हणजे सगळं ईश्वर, सगळ्यामध्येच ईश्वर आहे. सगळ्यामध्येच ईश्वर आहे, मग तुमच्यामध्ये पण आहे, माझ्यामध्ये पण आहे, म्हणून ते सगळे एकमेकांना माऊली म्हणतात. तर ते मला तर इतकं आवडलं होतं तिथे की म्हटलं अरे हो, आपण हे नुसतं ज्ञानेश्वरी शिकलो होतो, पण आता आपल्याला कळते की का बरं ते एकमेकाला माऊली म्हणतात. तर ते मला एकदम आता आठवलं. हा, जाऊया पुढे. ओके. अर्जुना, मग किती एक जे आहेत त्यांनी सहजच मोठ्या तत्परतेने 5 प्राण आणि मन हे वाटाडे बरोबर घेऊन बाहेरच्या बाजूला यमनियमांचे काटेरी कुंपण लावले आणि त्या कुंपणाच्या आत मूळ बंधाचा कोट तयार केला व त्या कोटावर प्राणायाम रूपी चालू असलेल्या तोफा ठेवल्या. अरे वा. तेथे कुंडलिनीच्या प्रकाशाने व मन आणि प्राणवायू यांच्या मदतीने 17वी जी जीवनकला हेच कोणी एक तळे ते त्यांनी बळकावले. त्यावेळी प्रत्याहाराने मोठा पराक्रम केला तो असा की त्यामुळे विकारांची भाषा संपली व त्याने इंद्रियांना हृदयाच्या आत बांधून आणले. तो इतक्या धारणारूपी घोड्यांनी गर्दी केली व त्यांच्या बळाने योगी साधकांनी पृथ्वी वगैरे महाभूतांना एकत्र केले व नंतर त्यांनी संकल्पाने चतुरंग सैन्य मन बुद्धी चित्त अहंकार ठार केले. त्यानंतर जय झाला रे झाला म्हणून ध्यानाची नौबत वाचू लागली व स्वरूप ऐक्याचे एकछत्र एकसत्ता, पुढे दिसत नाही मला, एकसत्ता चमकत असलेले दिसले. ओके, स्वरूप ऐक्याचे एकछत्र चमकत असलेले दिसले. नंतर समाधी रूपी लक्ष्मीचे जे आत्मानुभव रूपी संपूर्ण राज्य सुख, त्याचा समरसतेने त्यास राज्याभिषेक झाला. पहा अर्जुना, याप्रमाणे हे माझे अष्टांग योगद्वारे होणारे भजन फार कठीण आहे. आता किती एक मला दुसऱ्या प्रकाराने नमन रूप भक्तीने भजतात, तो प्रकार सांगतो, ऐक. तर वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे एका पदरापासून दुसऱ्या पदरापर्यंत एक सूतच असते, त्याप्रमाणे सजीव व निर्जीव पदार्थात माझ्या वाचून दुसऱ्यास ते ओळखत नाहीत. ब्रह्मदेवापासून आरंभ करून अखेर चिलटापर्यंत मध्ये जे काही आहे ते सर्व माझे स्वरूप आहे हे जाणून मग मोठा लहान याचा विचार न करता किंवा सजीव व निर्जीव हा भेद न करता जो पदार्थ दृष्टीपुढे येईल त्यास मीच
परमात्माच समजून ते सरळ लोटांगण घालतात. हम्म. त्यास आपल्या श्रेष्ठपणाची आठवण नसते व समोर असलेले योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे काही न जाणता वस्तुमात्राला उद्देशून सरसकट नमस्कार करणेच त्यांना आवडते. उंचावरून पडलेले पाणी जसे सखल जागेकडे आपोआप जाऊ लागते, त्याचप्रमाणे समोर दिसलेल्या प्राणीमात्रास नमस्कार करण्याचाच त्यांचा स्वभाव असतो. अथवा पहा की हेच आता मी बोलले ना की एकमेकांना माऊली म्हणतात आणि नमस्कार करतात. एक्झॅक्टली तोच विचार आहे इथे. हा, जाऊया पुढे. अथवा पहा की फळभाराने लगडलेल्या झाडाची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते, त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांपुढे ते नम्रपणाने लवतात. ते नेहमी निरभिमान होऊन राहिलेले असतात व नम्रपणा हीच त्यांची संपत्ती असते. ती संपत्ती ते जय जय मंत्राने माझ्याच ठिकाणी अर्पण करतात. नमस्कार करीत असताना मान व अभिमान हे नाहीसे झाले म्हणून ते सहजगत्या मद्रूप झाले. याप्रमाणे माझ्या स्वरूपात मिसळून ते माझी निरंतर उपासना करतात. अर्जुना, तुला ही श्रेष्ठ प्रतीची भक्ती सांगितली. आता ज्ञानरूप यज्ञाने जे माझी आराधना करतात त्या भक्तांचा प्रकार ऐक. परंतु ही भजन करण्याची रीती अर्जुना तुला माहीत आहेच, कारण आम्ही या गोष्टी मागे अध्याय 4 श्लोक 33 ते 42 तुला सांगितल्या आहेत. तेव्हा अर्जुन म्हणाला, होय महाराज, मी जाणत आहे हे देवाच्या प्रसादाचे कार्य आहे, म्हणून अमृताचे भोजन मिळाल्यावर पुरे आता नको असे म्हणवेल काय. बघा, अर्जुनाच्या वरील बोलण्यावरून तो हे जाणण्याविषयी उत्सुक आहे असे पाहून लागलीच करणात संतोष झाल्यामुळे जरा खाली श्रीकृष्ण डोलावयास लागले. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना फार चांगले केलेस, नाहीतर मागे एक वार सांगितले असल्यामुळे हा मुळीच बोलण्याचा प्रसंग नव्हता, परंतु तुझी कळकळ मला बोलण्यास भाग पडते. तेव्हा अर्जुन म्हणाला, असे काय म्हणता, चकोर पक्षी असला तरच चंद्र उगवतो, एरवी उगवत नाही काय. महाराज, जगाला शांत करावे हा त्याच्या म्हणजे चंद्राच्या ठिकाणी स्वभावच आहे. आता जे चकोर आहेत ते केवळ आपलीच शांतता व्हावी ह्या इच्छेने चंद्राकडे चोच करतात. त्याप्रमाणे आमची विनंती ती किती थोडी आहे, पण देवा आपण कृपा सिंधू आहात. महाराज, मेघ हा आपल्या उदारपणाच्या वर्षावाने संपूर्ण जगाच्या पीडा घालवतो. वास्तविक पाहिले तर त्या पावसाच्या वृष्टीच्या मानाने चातकाची तहान ती केवढी. परंतु एक चूळभर पाण्याची इच्छा असली तरी ज्याप्रमाणे गंगेलाच जावे लागते, त्याप्रमाणे आमची ऐकण्याविषयीची इच्छा फार असो अथवा थोडी असो तरी ती देवानीच सांगितली पाहिजे. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, हे असू दे, तुझी आस्था पाहून जो काही आम्हास आनंद झाला आहे त्याच्यावर आता स्तुती सहन होईल असे राहिले नाही. बघा, तू उत्तम तऱ्हेने ऐकत आहेस, तेच आमच्या बोलण्याला बोलावून आणण्याचे काम करते. याप्रमाणे अर्जुनास शाबासकी देऊन श्रीकृष्णांनी बोलण्यास प्रारंभ केला. तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठायावरुनी उठविली, यमलोकी खुंटिली राहाटी आघळी. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवणा ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे. दोष ओखदासी नाही, ऐसे माझे नाम घोषे, नाही करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमित भरले. ते पहाटे वीण पाहावीत, अमृते वीण जीववीत, योगे वीण दावीत कैवल्य डोळा. परी राया रंका पाड धरू, नेणती साने या थोरा कडसणे करू, एकसरे आनंदाचे आवारू होत जगा. कही एकाधेनी वैकुंठा जावे, ते तीही वैकुंठची केले आघवे. ऐसे नाम घोष गौरवे, ढवळले विश्व. तेजे सूर्य तैसे सोज्वळ, परी तोही अस्तवे हे किडाळ. चंद्र संपूर्ण एखादे वेळ, हे सदा पुरते. मेघ उदार परी वोसरे, म्हणून उपमेसी न पुरे. हे निश्चंकपणे सपाखरे पंचानन. जयांचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे. जे जन्म सहस्री वोळ गिजे, एक वेळ मुखासी यावया.
तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबीही न दिसे, वरी योगियांचीही मानसे उमरडोनी जाय. परी तयांपाशी पांडवा, मी हारपला गिवसावा, जेथ नाम घोषू बरवा, करीती ते माझे. कैसे माझा गुणी धाले, देश काळा ते विसरले, कीर्तन सुखे झाले आपण पाची. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. हे बहु असो यापरी, कीर्तित माते अवधारी, एक विचरती चराचरी पांडुकुमरा. मग आणिक ते अर्जुना, साविया बहुवा जतना, पंचप्राणा मना पाढाऊ घेऊनी. बाहेरी यमनियमांची काठी लावेली, आतू वज्रासनाची पौळी पन्नासली, वरी प्राणायामाची मांडली वाहाती यंत्रे. तेथ उल्हाट शक्तीचे उजिवडे, मन पवनाचे सुरवाडे, 17 वियेचे पाणी आडे बळी आविले. तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली, विकारांची संपिली बोहली, इंद्रिये बांधून आणली हृदया आतू. तव धारणावारू दाटिले, महाभूता ते एकवटिले, मग चतुरंग सैन्य निवटिले संकल्पाचे. तयावरी जैत रे जैत म्हणून ध्यानाचे निशाण वाजत, दिसे तन्मयाचे झळकत एकछत्र. पाठी समाधी श्रियेचा अशेखा, आत्मानुभव राज्य सुखा, पट्टाभिषेकु देखा समरसे जाहला. ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन, आता ऐके सांगेन जे करीती एक. तरी दोन्ही पालव वेरी, जैसा एक तंतू अंबरी, तैसा मी वाचोनी चराचरी. जाणतीना आदि ब्रह्मा करुनी, शेवटी मशक धरुनी, माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे. मग वाड धाकुटे न म्हणती, सजीव निर्जीव नेणती, देखील ये वस्तू उजू लुटिती मीची म्हणोनी. आपुले उत्तमत्व नाठवे, पुढील योग्यायोग्य नेणवे, एकसरे व्यक्तिमात्राचे नावे नमुची आवडे. जैसे उंची उदक पडिले, ते तळवटवरी ये उगेले, तैसे नमिजे भूतजात देखिले, ऐसा स्वभावोची तयांचा. ता फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीसी उतरे देखा, तैसे जीव मात्रा अशेखा खालावती ते. अखंड अगर्वता होऊनी असती, तया ते विनयो हेची संपत्ती. जे जय जय मंत्रे अर्पिती माझाची ठाई, नमिता मानाभिमान गळाले, म्हणून अवचिते ते मीची जहाले, ऐसे निरंतर मिसळले पासिते. अर्जुना हे गरुवी भक्ती, सांगितली तुझप्रती, आता ज्ञान यज्ञे यजिती ते भक्त ऐके. परी भजन करीती हातवटी, तू जाणत आहासी किरीटी, जे मागा या गोष्टी केलिया आम्ही. तेव्हा आथी जे अर्जुन म्हणे, तै दैविकिया प्रसादाचे करणे, तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणवे. या बोला अनंते, लागटा देखिले तयाते, की सुखावलेने चित्ते डोलतू असे. म्हणे भले केले पार्था, एरवी हा अनवसरू सर्वथा, परी बोलवीतसे आस्था तुझी माते. तेव्हा अर्जुन म्हणे, हे काही चकोरे विण चांदणेची नाही, जग निवविजे हा तयाचा ठाई स्वभावो कीजे. ये रे चकोरे तिये आपुलिये चाडे, चाचू करीती चंद्राकडे, तेवी आम्ही विनवू ते थोकडे, देवो कृपा सिंधू. जी मेघ आपुलिये प्रौढी, जगाची आरती दवडी, वाचुनी चातकाची ताहान केवडी, तो वर्षावो पाहुनी. परी चुळा एकाची चाडे, जेवी गंगे तेची ठाकावे पडे, देवी आर्त बहुका थोडे, तरी सांगावे देवा. तेथे देव म्हणितले राहे, जो संतोष आम्हा जाहाला आहे, तयावरी स्तुतीस आहे ऐसे उरले नाही. पै परिसतू आहासी निकिया परी, तेची वक्तृत्वा वऱ्हाडीक करी, ऐसे पुरस्करोनी श्रीहरी आदरिले बोलो. छान वाचलंस, पुष्कळ होतं वाचायला, पण अजून एक वाचायचं. करत होतो. ज्ञान
ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. तसेच दुसरे कित्येक सर्वतोमुख जो मी त्या माझे ज्ञानयज्ञाने एकत्वाने आपल्या स्वप्नातील पदार्थांची जागृत झाल्यावर जागृत पुरुष जसे ऐक्य पाहतो त्या अभेद ज्ञानाने व निरनिराळ्या प्रकाराने जो आकार जेथे दिसेल तो मीच आहे अशा अभेद ज्ञानानेच वेगळेपणाने यजन करून माझी उपासना करतात. तर ज्ञानयज्ञ तो असा आहे, त्या ज्ञानयज्ञामध्ये मूळ संकल्प हा पशु बांधावयाचा खांब आहे, पंचमहाभूते हा मांडव आहे व द्वैत हा पशु आहे. बघा, नंतर पंचमहाभूतांचे जे शब्द स्पर्शादी विशेष गुण अथवा इंद्रिये व प्राण हीच यज्ञाची साहित्य सामुग्री असून अज्ञान हे तूप आहे. तेथे मन व बुद्धी या कुंडात प्रज्वलित ज्ञानरूपी अग्नी असून हे मित्रा अर्जुना सुखदुःखादी द्वंद्वांविषयी जी चित्ताची समता ही वेदी त्या यज्ञातील शुद्ध केलेला यज्ञाचा ओटा होय असे समज. आत्मानात्म विचार करण्याविषयीची जी बुद्धीची कुशलता तीच मंत्रविद्येची शोभा आहे. शांती ही सृक्सृवा नावाची यज्ञपात्रे आहेत व जीव हा यज्ञ करणारा आहे. तो यज्ञ करणारा जीव स्वरूपानुभव रूप पात्राने ब्रह्मविचार रूप महामंत्राने व ज्ञान रूप अग्निहोत्र कर्माने जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो. त्यावेळेस अज्ञानरूपी तूप सरून जाते आणि यज्ञ करणारा व यज्ञ करणे ही थांबतात. आणि जेव्हा यज्ञ करणारा जीव अवभृत स्नानाचे वेळी आत्मैक्य स्वरूपी पाण्याने स्नान करतो तेव्हा तो यज्ञ करणारा पंचमहाभूते शब्दादी विषय व इंद्रिये ही काही वेगळेपणाने समजत नाही, कारण आत्मबुद्धीमुळे तो ही सर्व एकच आहेत असे जाणतो. अर्जुना, जसा झोपेतून जागा झालेला पुरुष म्हणतो की झोपेला वश होऊन स्वप्नातील ही चित्रविचित्र सेना मीच झालो होतो ना, जागे झाल्यावर तो म्हणतो की स्वप्नात पाहिलेली होती ती सेना आता खरोखरीची सेना नाही, तर स्वप्नामध्ये सैन्य वगैरे सर्व मीच एकटा होतो. अशा एकत्वाने संपूर्ण विश्व त्याचे अनुभवास येते. अशा अनुभवावर आल्यावर मग मी जीव आहे ही त्याची कल्पना नाहीशी होते. ब्रह्मदेवापासून तो मुंगीपर्यंत सर्व ब्रह्मरूपच आहे अशा ज्ञानाने तो परिपूर्ण होते. याप्रमाणे ज्ञानयज्ञद्वारा ते या ऐक्य भावनेने माझे भजन करतात. अथवा अनादिकालापासून हे अनेकत्व असेच आहे, कारण जगातील पदार्थ एकसारखे एक नाहीत व त्यांची नामे रूपे सुद्धा भिन्न भिन्न आहेत. म्हणून जरी विश्वात त्यांच्या दृष्टीस भिन्न भिन्न पदार्थ पडले तरी त्या योगाने त्याचे ज्ञान भेद पावत नाही. ज्याप्रमाणे अवयव निरनिराळे आहेत खरे, परंतु ते सर्व एकाच देहाचे आहेत. अथवा जशा लहान मोठ्या फांद्या आहेत खऱ्या, परंतु त्या एकाच झाडाच्या असतात. ज्याप्रमाणे किरणे अनेक खरी, परंतु एकाच सूर्याची असतात. त्याप्रमाणे नाना प्रकारच्या व्यक्ती त्यांची भिन्न भिन्न नावे व त्यांचे भिन्न भिन्न स्वभाव याप्रमाणे भेद असलेल्या प्राण्यात अभिन्न जो मी त्या मला ते जाणतात. अर्जुना, इथे मला वाटतं की हे खूप मोठं आहे, तर आपण आता इथे बघू. सुरुवातीला त्यांनी तो ज्ञान यज्ञ म्हटलं, म्हणजे ती कल्पना घेतली त्यांनी. आणखीन मग ज्ञानयज्ञमध्ये यज्ञाला जे काय लागतं त्याच्या त्यांनी उपमा इथे घेतल्या आहेत की युपू म्हणजे पशु बांधायचा जो खांब असतो त्याला युपू म्हणतात. तर मग युपू म्हणजे त्यांनी इथे कल्पना केली आहे की तो त्याला काय बांधायचं, तर आपलं द्वैत बांधायचं आणि द्वैत आपलं जाळून टाकायचं असतं. आणि मग भेदाभेद म्हणजे हा पशु आहे आणि मग अज्ञान म्हणजे तूप आहे. असे सगळ्या त्यांनी उपमा एकत्र केलेल्या आहेत. मग मन आणि बुद्धी काय आहे, आता हे कुंड आहेत, त्या कुंडामध्ये आपण हा यज्ञ करतोय. आत्मा आणि अनात्मा विचार असतात. आणि नंतर चित्ताबद्दल त्यांनी सांगितलंय की चित्त म्हणजे समता. तर समता कशी, तर यज्ञाची जी वेदी असते ती वेदी अगदी सरळ असते, तसं आपलं चित्त
सम असावं सगळ्या बाबतीत. आणि शांतीला त्यांनी शुक्रसुवा असं म्हटलेलं आहे. म्हणजे यज्ञाची जे पात्र असतं त्याला म्हणतात. अवभृत स्नान म्हणजे यज्ञानंतर जे काय स्नान करतात त्याला अवभृत स्नान म्हणतात. क्रतू म्हणजे यज्ञ कर्म जे काय आपण करतो ते. नंतर स्वधा स्वधा म्हणजे पितरांच्या आपण ज्या आहुती देतो त्याला स्वधा म्हणतात. नंतर अशा सगळ्या त्यांनी यज्ञाच्या ज्या कल्पना आहेत त्या याच्यामध्ये बसवल्या आणि किती सुंदर सांगितलंय की कसं म्हणजे अगदी मुंगीपासून तर कुठलाही तुम्ही मोठा प्राणी घ्या तिथपर्यंत सगळं एकच आहे, सगळीकडे ब्रह्म एकच आहे. ही जी कल्पना आहे ते तिथे दाखवत आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण जे पाहिला हा जो यज्ञ करायचा आहे त्याच्यातून काय करायचं की सगळ्यातलं एकत्र व आपल्याला बघायचं की म्हणजे मी नेहमी ज्ञानेश्वरांचं उदाहरण देते की त्यांनी त्या रेड्याला बोलायला लावलं, कारण ते म्हणले की रेड्यामध्ये आणि माझ्यामध्ये एकच आहे, माझ्यामध्ये आत्मा आहे तोच रेड्यामध्ये आहे. मग मी बोलतो तर मग तसा रेड्या का नाही बोलणार, म्हणून त्यांनी त्या रेड्याला बोलायला लावलं. बोलायला लावलं हा चमत्कार नव्हता, हे काय ज्ञानेश्वरांचं ज्ञान होतं की सगळं जे काय आहे एक विश्व, त्या सगळ्या विश्वामध्येच ब्रह्म आहे. ही जी कल्पना आहे आता आपण जी बघितली ती सेम सेम कल्पना इथे आहे. जाऊया पुढे. दोनशे मला वाटतं 250 पर्यंत अर्जुना, वाचलं. अर्जुना तिथे तिने मार्क करून ठेवलं. हा त्याप्रमाणे नाना प्रकारच्या, मी आधीच पण वाचते, अथवा जशा लहान मोठ्या फांद्या आहेत खऱ्या परंतु त्या एकाच झाडाच्या असतात. व ज्याप्रमाणे किरणे अनेक खरी परंतु एकाच सूर्याची असतात, त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या व्यक्ती, त्यांची भिन्न भिन्न नावे व त्यांचे भिन्न भिन्न स्वभाव याप्रमाणे भेद असलेल्या प्राण्यात अभिन्न जो मी त्या मला जाणतात. अर्जुना, अशा इंद्रियांना गोचर होणाऱ्या भेद प्रतीतीद्वारा ते चांगला म्हणजे अभेद ज्ञानयज्ञ करतात. कारण की ते पुरुष स्वरूप ज्ञानी असल्या कारणाने विश्वातील भिन्न भिन्न पदार्थांच्या भिन्न भिन्न ज्ञानाने भेदाला पावत नाहीत, तर त्या भिन्न भिन्न ज्ञानातून अन्वय दृष्टीने परमात्म्याला ते पाहतात. अथवा जेव्हा ज्या ठिकाणी जे जे काही पाहतात ते माझ्या स्वरूपा वाचून दुसरे काही नाही असाच त्यांचा बोध असतो. असे पहा की बुडबुडा जिथे जाईल तिथे त्याला एक पाणी मात्रच आहे, मग राहिला तरी पाण्यातच, अथवा नाहीसा झाला तरी पाण्यातच. अथवा वाऱ्याने पृथ्वीचे कण वर उचलले तरी ते पृथ्वीपणापासून वेगळे झाले नाहीत, आणि ते वर गेलेले कण जरी पुन्हा खाली पडले तरी ते पृथ्वीवरच पडतात. त्याप्रमाणे वाटेल तेथे, वाटेल त्या भावाने आणि स्थितीने, वाटेल तेही न व्हावे अथवा व्हावे, वाटेल तेही न व्हावे अथवा व्हावे, पण ते मी परमात्मा आहे असे सर्व त्यास अनुभवाने होऊन राहिलेले असते. बा अर्जुना, जेवढी ही माझी व्याप्ती आहे तेवढाच त्यांचाही अनुभव असतो. याप्रमाणे ते अनुभवाच्या अंगाने मद्रूप होऊन अनेक आकाराने वावरत असतात. अरे अर्जुना, असे हे सूर्यबिंब वाटेल त्याच्या सन्मुख असते, त्याप्रमाणे ते पुरुष नेहमी या विश्वाच्या समोर असतात. अर्जुना, त्यांच्या ज्ञानाला पुढली बाजू व मागली बाजू असे नाही. ज्याप्रमाणे वायू हा आकाशाच्या सर्व पोकळीभर आहे, त्याप्रमाणे जेवढा संपूर्ण मी आहे तेच वजन त्यांच्या सद्भावास असते, म्हणजे तेवढा संपूर्ण त्यांचा अनुभव असतो. असे असल्यामुळे अर्जुना, त्यांनी कृतीने जरी भजन केले नाही तरी त्यांच्याकडून ते सहजच होत असते. सहज विचार करून पाहिले तर जगातील सर्व पदार्थ मीच आहे, मग कोणाकडून कोठे माझी उपासना होत नाही असे म्हणावे. असे असूनही ज्यांची अशा प्रकारची समजूत झाली नाही, त्यांची तशी समजूत न झाल्यामुळेच त्यांना हे भजन घडत नाही. परंतु ते असू दे, अशा या योग्य ज्ञान यज्ञाने यजन करणारे माझी जे उपासना करतात ते भक्त मी तुला सांगितले. हे सर्वांच्या द्वारे सदोदित माझ्या एकट्याच्या ठिकाणी सहजच अर्पण होत आहे. म्हणजे सर्व प्राणी जे काही करतात ते सर्व मला एकट्यालाच अर्पण होते, कारण त्या सर्वांच्या रूपाने मीच एक आहे. पण मूर्खांनी हे न जाणल्यामुळे ते सहज अर्पण होणारे सर्व कर्म मला प्राप्त होत नाही.
तरी ज्ञानयज्ञू तो एवं रूपू तेथ आदि संकल्पू हा युपू महाभूते मंडपू भेदू तो पशु. मग पांचांचे जे विशेष गुण अथवा इंद्रिये आणि प्राण हेच यज्ञोपचार भरण अज्ञान घृत. तेथ मनबुद्धीचिया कुंडा आतु ज्ञानाग्नी धडफुडा साम्य तेची सुहाडा वेदी जाणे. सविवेक मती पाटव तेची मंत्रविद्या गौरव शांती सृक्सृव जीव यज्वा. तो प्रतीतीचेनी पात्रे विवेक महामंत्रे ज्ञानाग्निहोत्रे भेदू नाशी. तेथ अज्ञान सरोनी जाये आणि यजिता यजन हे ठाये आत्मसमरसी न्हाये अवभृती जेव्हा. तेव्हा भूते विषय करणे हे वेगळाले काही न म्हणे आघवे एकची ऐसे जाणे आत्मबुद्धी. जैसा चेईला तो अर्जुना म्हणे स्वप्नीची ही विचित्र सेना मीच जाहालो होतो ना निद्रावशे. आता सेना ते सेना नव्हे हे मीच एक आघवे ऐसे एकत्वे मानवे विश्वतया. मग तो जीवू हे भाष सरे आ ब्रह्म परमात्म बोधे भरे ऐसे भजती ज्ञानाध्वरे एकत्वे येणे. अथवा अनादी हे एक जे आनासारखे एका एक आणि नामरूपाधिक तेही विषम म्हणून विश्व भिन्न परी न भेदे तयांचे ज्ञान. जैसे अवयव तरी आन आन परी एकेची देहीचे. का शाखा सानिया थोरा परी आहाती एकाची तरुवरा. बहुरश्मी परी दिनकरा एकाचे जेवी. तेवी नानाविध व्यक्ती आनाने नामे आनानी वृत्ती. ऐसे जाणती भेदला भूती अभेदा माते. येण वेगळालेपणे पांडवा करीती ज्ञानयज्ञू बरवा. जेन भेदती जाणीवा जाणते म्हणूनी. नातरी जेधवा जिये ठाई देखती का जे जे काही ते मी वाचूनी नाही ऐसाची बोध. पाहे पा बुडबुडा जेवता जाये तेवते जळची एकतया आहे. मग विरे अथवा राहे तरी जळाची माझी. का पवने परमाणू उचलले ते पृथ्वीपणा वेगळे नाही गेले आणि माघवते जरी पडले तरी पृथ्वीची वरी. तैसे भलतेथ भलतेने भावे भलतेही न हो अथवा होवावे परी ते मी ऐसे आघवे होऊनी ठेले. अगा हे जेवढी माझी व्याप्ती तेवढीची तयांची प्रतीती ऐसे बहुधाकारी वर्तती बहुची होऊनी. हे भानुबिंब आवडे तया सन्मुख जैसे धनंजया तैसे ते विश्वा या समोरसदा. तैसे ते विश्वाया समोरसदा. अगा तयाचिया ज्ञाना पाठी पोट नाही अर्जुना. वायू जैसा गगना सर्वांगी असे. तैसा मी जेतुला आघवा तेची तुक तयाचिया सद्भावा. तरी न करिता पांडवा भजन जहाले. एरवी तरी सकळ मीची आहे तरी कवणी के उपासिला नोहे. एथ एके जाणणे न वीण ठाये अप्राप्तासी. परी ते असो येणे उचिते ज्ञान यज्ञे यजित साते उपासिती माते. ते सांगितले अखंड सकळ हे सकळामुखी सहज अर्पत असे मज एकी. की नेणणे यासाठी मूर्खी न पविजेची माते. खूप मोठं वाचायचं होतं. आता त्याने हो. सांगितलं सगळंच सारखं आहे असं आपण बघितलं पाहिजे. एवढं इथे शिकायला खूप छान वाटतं, पण जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात असं करावं लागतं ना तेव्हा खूप अवघड जातं. एक गंमत म्हणून सांगते, एक छोटीशी गोष्ट आहे की मी आश्रमात होते, एक कुठला तरी उपनिषद शिकत होते. तर ते काय करतात की तिथे एक टीचर होत्या, त्या असे छोटंसं नाटक बसवायच्या. तर त्यांनी दक्षिणामूर्तीची गोष्ट घेतली होती. दक्षिणामूर्ती म्हणजे तिथे मागे उभा आहे आणि ऋषी आहेत आणि ऋषी त्याचे जे 4 शिष्य आहेत त्यांना सगळं तत्वज्ञान सांगतायत. असं तो सीन त्या तयार करणार होत्या.
आणि त्या म्हटल्या कोणाला नाटकात काम करायचं असेल तर या, आपण 5-6 दिवसाची प्रॅक्टिस करून आपण करू. मला खूप आनंद झाला. मला वाटलं की आपण वर्गामध्ये किती आपण हुशार आहात वगैरे असं. मला वाटलं आपल्याला त्या ऋषींची वगैरे देतील, कारण तशी मी थोडी मोठी पण होती वयाने, 63 वर्षाची. तर मला वाटलं तशी ती ऋषी वगैरे ती मला करेल. तर त्या बाई होत्या, त्या माझ्याच वयाच्या होत्या साधारण, अशाच 60s मधल्या. तर त्यांनी एका मुलीला ऋषी केलं, दुसऱ्या 4 मुलींना शिष्य केलं, मागे एक दक्षिणामूर्ती केला, सगळं केलं. आणि मग बाकीचे कोण आहेत तर म्हणाले, हा तू राहिली का, मग तू बकरी हो. म्हणे की मी म्हटलं त्या गोष्टीमध्ये कुठे बकरी आहे. तर पण नाही नाही, आपल्याला इथे म्हणजे ते जंगलात आहे असं दाखवायचं ना, तर तू बकरी हो असं त्यांनी मला म्हटलं. मला इतकं वाटलं की वाईट वाटलं की अरे बापरे, आपल्याला त्यांनी अगदी बकरीच केलं. पण तेव्हा मग नंतर मग मी जेव्हा विचार केला की आपल्याला हेच तर शिकायचं आहे की सगळं एकच आहे, सगळीकडे ब्रह्मच आहे, हेच तर आपण शिकायला इथे आलोय. मी शेवटी म्हटलं ओके मी होईन बकरी. पण ते काही नाटक झालं नाही नंतर, त्यामुळे मी काही बकरी म्हणून स्टेजवर गेली नाही. पण ती तयारी होती मनाची की तुम्हाला बकरी केलं तरी तुम्हाला स्टेजवर जाऊन उभं राहायचं होतं, मजा करायची होती ती. पण मला पण वाटतं हरिण की म्हटलं आपल्याला असतं, वाघीण म्हटलं असतं तर बरं झालं असतं नाही का? नाही, बकरीच जरा केलं बरं वाटलं असतं. तिला. पण इतकं अवघड आहे ते करायला गेलं हो, वर्गामध्ये बरोबर आहे. आपण. आपल्याला स्वतःला खूप शहाणा समजत असतो की काय ती मला ऋषी वगैरे करेल असं. तर तिथे दुसरा एक वर्ग होता, त्यातल्या लहान मुली होत्या, त्यांना सगळ्यांना तिने छान कॅरेक्टर्स दिले आणि मला बकरी केलं तिने. म्हणजे आयुष्यात इतकं अवघड आहे की आपल्याला समजायचं की सगळे बरोबरीचे आहेत आणि मी पण त्यांच्या बरोबरीची आहे. एनिवे, जाऊया पुढे. ओके. हो. वाचू मी? रामात एक असते ना. ओके. अहं क्रतुरहं यज्ञस्वदाहमहमौषधम् मंत्रोऽहमहमेवाज्यम् अहमग्निरहं हुतम्. वेदाने सांगितलेले विधान, क्रतू त्यापासून निर्माण होणारा यज्ञ, स्वधा औषधी, मंत्र, तूप, अग्नी आणि आहुती मीच आहे. त्याच ज्ञानाचा जर उदय होईल तर मुळात वेद मीच आहे आणि तो वेद जी जी कर्मे करावयास सांगतो त्या कर्मांचे विधान रूप क्रतू म्हणजे यज्ञकर्म देखील मीच आहे असे लक्षात येईल. मग वेदामध्ये करावयास सांगितलेल्या त्या क्रतुरूप कर्मापासून जी अंगे व उपांगे यासहित सर्व चांगली क्रिया होते, अर्जुना, तो क्रियारूप यज्ञही मीच आहे. स्वाहा म्हणजे देवांना द्यायच्या आहुतीचे अन्न व स्वधा म्हणजे पितरांना द्यावयाच्या आहुतीचे अन्न. यज्ञाच्या कामी उपयोगात येणाऱ्या सोमाधिक अनेक वनस्पतीही मी आहे. यज्ञात हवन करण्याचे तूप व समिधा मीच आहे. यज्ञात उच्चारावयाचे मंत्र व यज्ञाकरिता तयार केलेले द्रव्यही देखील मीच आहे. यज्ञकर्म करण्याकरता नेमलेला ब्राह्मण मी आहे व ज्यात हवन करतात तो अग्नी तर माझेच स्वरूप आहे आणि हवन करण्याचे जे द्रव्य ते देखील मीच आहे. तोची जाणीवेचा उदयो जरी होये तरी मुदलक वेदू मीची आहे आणि तो विधानाते जयाविये तो क्रतुही मीची. मग तया कर्मापासूनही बरवा जो सांगो पांगू आघवा यज्ञू प्रगटे पांडवा तोही मी गा. स्वाहा मी स्वधा सोमादी औषधी विविधा आज्य मी समिधा मंत्रू मी हवी होता मी हवन कीजे तेथ अग्नी तो स्वरूप माझे आणि हुतक वस्तू जे जे तेही मीची. वाचू पुढे? हो, चालेल ना, आहे मला वाटतं वेळ. ओके. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार रुक्साम यजुरेव च. मी या जगाचा पिता, माता, पालनकर्ता, पितामह आहे. ज्ञेय वस्तू, पवित्र वस्तू, ओंकार, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद हे सर्व मीच आहे. अरे अर्जुना, ज्याच्या अंगसंगाने या अष्टांग प्रकृतीपासून जगाला जन्म प्राप्त होतो तो जगाचा पिता मी आहे. ज्याप्रमाणे अर्धनारी नटेश्वराच्या स्वरूपात जो पुरुष तोच स्त्री असतो त्याप्रमाणे चराचराच्या बाबतीत माताही मीच होतो.
आणि उत्पन्न झालेले जग जेथे राहते व ज्या योगाने जगाचे आयुष्य वाढत आहे ते स्थान माझ्या वाचून खरोखर दुसरे नाही. प्रकृती व पुरुष ही दोन्ही ज्याच्या मन या उपाधीने रहित असलेल्या मूळ संकल्पात उत्पन्न झाली, तो त्रैलोक्यात विश्वाचा आजा मी आहे. आणि अर्जुना, सर्व ज्ञानरूपी वाटा ज्या गावाला येऊन मिळतात व वेदाच्या चव्हाट्यावर ज्याला वेद्य जाणण्याची मुख्य गोष्ट, वेद्य म्हणजे जाणण्याची मुख्य गोष्ट म्हणतात. हम्म. म्हणजे वेदाच्या चव्हाट्यावर ज्याला वेद्य म्हणतात आणि ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी वेगवेगळ्या मतांमधील भेद नाहीसा होतो व जेथे शास्त्राची एकमेकात असलेली अनोळख दूर होते. सर्व शास्त्रे एकाच परमात्म्याचे प्रतिपादन करतात असा शास्त्रांचा एकमेकांशी परिचय होतो व चुकलेल्या ज्ञानाची ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी एकमेकांशी भेट होते व ज्या परमात्म स्वरूपाला पवित्र म्हणतात ते मी आहे. ब्रह्मरूपी बीजाला फुटलेला जो अंकुर व घोष म्हणजे परा, ध्वनी म्हणजे पश्यंती, नाद म्हणजे मध्यमा, आकार म्हणजे वैखरी, यांचे मंदिर असा जो ओंकार तो मी आहे. ज्या ओंकाराच्या पोटात अ उ म अशी अक्षरे होती व ती उपजता क्षणीच तिन्ही वेदांना घेऊन प्रगट झाली. म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे तिन्ही वेद मीच आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले. पै जयाचेनी अंगसंगे ये प्रकृतीस्तव अष्टांगे जन्म पावी जत असे जगे तो पिता मी गा अर्ध नारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी तेवी मी चराचरी माता ही होय आणि जाहाले जग जेथ राहे जेणे जित वाढता आहे ते मीची वाचुनी नोहे आन निरुते ये प्रकृती पुरुषे दोन्ही उपजली जयाचिया अमनमनी तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी आणि आगवेया जाणण्याचिया वाटा जया गावा येती गा सुभटा जे वेदांची या चोहटा वेद्य जे म्हणिजे जेथ नाना मता बुझावणी जाहाली एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली चुकली ज्ञाने जेथ मिळो आली जे पवित्र म्हणिजे पै ब्रह्म बीजा जाहला अंकुरू घोषध्वनी नादाकारू तयाचे गा भुवन जो ओंकारू तोही मी गा जया ओंकाराची एकुशी अक्षरे होती अ उ म कारेसी जिये उपजत वेदेसी उठली तिन्ही म्हणून ऋग्यजुस्सामू हे तिन्ही म्हणे मी आत्मा रामू एवं मिची कुलक्रमू शब्द ब्रह्माचा. ओके छान. पुढचं आपण पुढच्या वेळी वाचू. ओके ठीक आहे. 18वा म्हणतेस ओके. नीट वडेस. नीट वडेस तू. हो ओके. मी केतकी आली आहे मला वाटतं, मग मीच म्हणू का? पण हो, केतकी चालेल चालेल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे भूषो नियामज द्यावे कसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन
ते सर्वाहि सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिः लोकी अजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्टविजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दानपसाओ येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः